नमस्कार, संस्कृती चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की वटसावित्री पौर्णिमेचा शुभ मुहूर्त कधी आहे, वटसावित्री पौर्णिमेचे मागचे महत्त्व काय आहे आणि कथा पूजा कशी करावी याची सविस्तर माहिती। चला तर पाहूयात। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। चला तर व्हिडिओला सुरू करूया। पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी हिंदू धर्मात महिला वटसावित्री व्रत करतात। हिंदू धर्मात या व्रताला विशेष महत्त्व आहे। या दिवशी महिला निर्जला व्रत करतात। धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदते। पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला वटसावित्री व्रत पाळले जाते। चला जाणून घेऊया वटसावित्री पौर्णिमेची महत्त्व। वटसावित्रीचे दुसरे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला साजरे केले जाते। त्यानुसार ज्येष्ठ पौर्णिमा 21 जून 2024 रोजी सकाळी 7:31 सुरू होईल आणि 22 जून रोजी सकाळी 6:37 समाप्त होईल। त्यानुसार 21 जूनला वटसावित्री पौर्णिमा साजरी होईल। या दिवशी पूजेची वेळ सकाळी 5:24 ते 10:38 पर्यंत आहे। वटसावित्री व्रताचे काय आहे महत्त्व? पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता सावित्रीने यमराजाकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते। या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी व्रत करतात। या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते। मान्यतेनुसार या दिवशी त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वटवृक्षात वास असतो। यासोबतच वटवृक्षाच्या फांद्या हे सावित्रीचे रूप मानले जाते। याशिवाय देठात भगवान विष्णू मुळात ब्रह्मदेव आणि फांद्यामध्ये महादेव वास करतात अशी मान्यता आहे। जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।